तर झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। तो म्हणजे असा की जान्हवी आता जयंतच्या भूतकाळाचा शोध घेणार आहे आणि जेव्हा जान्हवीला जयंतच्या भूतकाळाबद्दल समजणार आहे तेव्हा ती खोटं मरण्याचं नाटक करणार आहे आणि जयंतपासून खूप दूर पळून जाणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर झी मराठी वाहिनीने नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित केलेला आहे, ज्यामध्ये जान्हवीला सगळं काय आठवतं की जयंत कशा प्रकारे विचित्र वागतो। जसं की मारलेलं झुरळ तो दुधामध्ये टाकतो आणि तेच दूध ते पिऊ लागतो आणि जान्हवीला तो रात्रभर गाणं म्हणायला सांगतो। असं बरंच काय जान्हवीला आठवतं आणि मग जान्हवी ठरवते की आता जयंतच्या भूतकाळाचा शोध घ्यायचा आणि मग त्यानंतर हळूहळू जान्हवी जयंतच्या भूतकाळाचा शोध घेते आणि मग तिला समजतं की जयंतचा भूतकाळ कसा होता, तो इतका मोठा कसा झाला। आणि त्याचबरोबर तिला हे सुद्धा समजतं की वेंकीला आधी बोलता येत होतं, पण जयंतमुळे वेंकीला आता बोलता आणि ऐकू येत नाही। आणि जान्हवीसमोर जेव्हा जयंतचं खरं रूप येतं, म्हणजे जान्हवीला सगळं जेव्हा समजतं, तेव्हा जान्हवी ठरवते की काय करून आता जयंतपासून खूप दूर निघून जायचं। ती अनेक प्रयत्न करते घरातून पळून जाण्याचे, पण जयंत मात्र तिला कुठेच पळून जाऊ देत नाही। आणि मग त्यानंतर जान्हवी एक योजना तयार करते, ज्यामध्ये जयंत आणि जान्हवी बाहेर फिरण्यासाठी जातात आणि ते एका बोटीवरती येतात। आणि मग जान्हवी जयंतला म्हणते की जयंत आपण एक गेम खेळूया आणि मग जान्हवी जयंतला एका खुर्चीला बांधून टाकते। जयंतला सुद्धा वाटतं की जान्हवी खरंच त्याच्याबरोबर एक कोणता तरी गेम खेळत आहे, पण जेव्हा जान्हवी जयंतला खुर्चीला बांधते त्यावेळी जान्हवी म्हणते की मला वाटलं होतं की माझं आयुष्य फुलांचं असेल, पण माझ्या आयुष्यामध्ये नेहमी काटेच आले। आणि मग जान्हवी जयंतला सगळं काय सांगते की जयंतचा त्रास जान्हवीला कशा प्रकारे होत होता। आणि मग असं बोलत असताना जान्हवी समुद्राच्या पाण्यामध्ये उडी मारते आणि मग हे सगळं बघून जयंतला मोठा धक्काच बसतो। तो कसा तरी स्वतःला सोडवतो आणि समुद्राच्या किनाऱ्यावर येतो। तो जान्हवीचा खूप शोध घेतो, पण जान्हवी त्याला कुठेच सापडत नाही। आणि मग त्यानंतर तो लक्ष्मी निवास यांच्याकडे येतो आणि मग तो घडलेला सगळा प्रकार सांगतो। तो सांगतो की जान्हवी समुद्राच्या पाण्यामध्ये पडली आणि तिचं निधन झालेलं आहे। आणि मग ही गोष्ट ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो। पण त्यानंतर आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी जिवंत असते, ती समुद्राच्या पाण्यामध्ये पडून सुद्धा वाचलेली असते। आणि मग त्यानंतर ती विश्वाच्या घरी चंदना या नावाने मोलकरीण म्हणून काम करत असते। पण विश्वालाही माहीत नसतं की ही जान्हवी आहे, कारण जेव्हा ही विश्वा तिच्या समोर येत असतो तेव्हा ती साडीने तिचं तोंड झाकून घेत असते किंवा मग दुसऱ्या रूममध्ये ते निघून जात असते। त्यामुळे विश्वाला हेच वाटत असतं की नवीन कोणतीतरी एक मोलकरीण घरी काम करण्यासाठी आलेली आहे। आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की विश्वाला समजतं की घरी काम करणारी ही जान्हवीच आहे। आणि मग जान्हवी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते की जयंतचा भूतकाळ काय आहे आणि जयंत तिच्याबरोबर कसा वागत होता। आणि मग त्यानंतर विश्वा जान्हवीला जयंतच्या जाळ्यातून वाचवताना दाखवण्यात येणार आहे, कारण पुढे मालिकेचे हिरो आपल्याला विश्वा आणि सिद्धू दाखवण्यात येणार आहेत, कारण सिद्धू आणि भावना सुद्धा जान्हवीला जयंतच्या जाळ्यातून वाचवताना मदत करणार आहेत। आणि त्याचबरोबर या मालिकेमध्ये आपल्याला पुढे भावना आणि सिद्धू परत लग्न करताना सुद्धा दाखवण्यात येणार आहे, कारण नंतर पुढे भावनाला सुद्धा सिद्धूवरती प्रेम होतं आणि ते एका मंदिरामध्ये जाऊन परत लग्न करतात, असं आपल्याला पुढे पाहायला मिळतं। तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्कीच कळवा। आणि त्याचबरोबर लक्ष्मी निवास या मालिकेमधील तुम्हाला कोणती जोडी आवडते हे सुद्धा नक्कीच सांगा।